कर मंगलतिलक. ओम भद्रे कदमे शृणुयाम देवो भद्रे पश्मे मार्षभृशत्नं स्थिरे अंगे तुष्टं तनुनिवेशं देवते यथा मे. ओम तत्त्वेन्द्रो वृद्धाश्रमा स्वस्ति न पुषा विश्ववेदा स्वस्ति न दक्ष अरुष्टनेमि स्वस्ति न ब्रह्मपतिस्तातुनि. ओम शांती शांती शांती. मंत्र. कलशदेवास्तमे नमः. सकलपूजार्थं गन्धाक्षतं पुष्पं समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्काराने समर्पयामि. गणपतीची पूजा. श्री महागणपते नमः. विलतं चंदनं समर्पयामि. श्री महागणपते नमः. अलंकार अक्षतं समर्पयामि. हरिद्रं कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. श्री महागणपते नमः. ऋतुकुलदं पुष्पं समर्पयामि. श्री महागणपते नमः. धूपम् अग्रपयामि. श्री महागणपते नमः. दीपं समर्पयामि. सत्यमोत्तनं परिसिञ्चनम्. ओम ततस्वितनं भर्गो देवो धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम योषणाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समनाय स्वाहा. ओम रमणाय अमृताय स्वाहा. कुलदेवताची पूजा. श्री कुलदेवतं नमः. विलतं चंदनं समर्पयामि. ओम कुलदेवतं नमः. अलंकारात् अक्षतं समर्पयामि. हरिद्रं कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. श्री कुलदेवतं ऋतुकुलोतं पुष्पं समर्पयामि. श्री कुलदेवतं नमः. धूपं अग्रपयामि. श्री कुलदेवतं नमः. दीपं समर्पयामि. सत्यमर्तनं परिसिञ्चनम्. ओम ततस्वितनं भर्गो देवो धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम योषणाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समनाय स्वाहा. ओम रमणाय अमृताय स्वाहा. वरुण देवतेची पूजा. श्री वरुण देवताय नमः. विलतं चंदनं समर्पयामि. ओम ऋतुकुलदं पुष्पं समर्पयामि. ओम अलंकारात् अक्षतं समर्पयामि. हरिद्रं कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. ओम ऋतुकुलदं पुष्पं समर्पयामि. ओम वरुण देवताय नमः. धूपम् अग्रपयामि. ओम वरुण देवताय नमः. दीपम् अग्रपयामि. सत्यमोत्तनं परिसिञ्चनम्. ओम ततस्वितनं भर्गो देवो धीमहि धियो यो नः प्रचोदयात्.
प्रणयन स्वाहा ओम अपने स्वाहा ओम यशय स्वाहा ओम उदय स्वाहा ओम समनय स्वाहा ओम रमणय अमृताय स्वाहा. बाळकृष्ण देवतेची पूजा. श्री बाळकृष्ण देवासं नमः विलतं चंदनं समर्पयामि. बाळकृष्णदेव नमः अलंकारादक्षदं समर्पयामि. हरिद्रं दुरु कुंकुम सौभाग्यद्रवं समर्पयामि. श्री बाळकृष्णदेव तं नमः ऋतुचक्रं पुष्पं समर्पयामि. श्री बाळकृष्ण ऋतुचक्रं पुष्पं समर्पयामि. श्री बाळकृष्णदत्तं देवथं नमं धूपमाग्रपयामि. श्री बाळकृष्णदेवथं नमं दीपमाग्रपयामि. सत्यमूर्तनं परिसिंचनम् ओम तपस्वितनं भर्गो देवो धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्रणय स्वाहा ओम प्रार्थनाय स्वाहा ओम यशय स्वाहा ओम उदय स्वाहा ओम समनय ओम रमणय अमृताय स्वाहा. आता अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो जय गणनाथा तुझ्या चरण ठेविणे मात्या. श्री सत्यनारायणाची कथा उदवी आता स्वामी या. नमो तुझला सरस्वती आदी माया लावण्य ज्योती तुझ्यावरे मला स्मृती यावी कथानुसंधानी आता. नमो गुरुदेवता योगीराज सुखदाता कृपा करुणी मदान अनाथा जो का स्वामी माझा तू. नमो आदी नारायणा जो ईश्वरव्यापी
निरंजन ज्याच्या सत्तेने चराचर संपूर्ण वागता तीही तिन्ही लोक आता नऊ संत सज्जन जे ईशो यापक श्री भगवान त्याच्या चरणी ठेवून मन अवरात्र वर्तते आता ऐका कथा अनुसंधान जे पावन परमग्रहण निमिषारण्य शोनकादी ऋषी गणसुता लागी पुसदे झाले कलियुगी मानव जन बहुत झाले मितीहीन त्याचा उद्धार व्हावा असा प्रयत्न थोडक्यात सांगावा कामना सिद्धीचा प्रकाश भूलोकी हा इतिहास कलित सोपा सर्वास ऐसा काही सांगावा सुतवाचे सोनका तुम्ही जो केला प्रश्न हाची नारद भगवंता लागून पुसता झाला कर जोडून त्याची अनुसंधान सांगतो भगवान वाचे कलित करी पापाचा नाश कामना सिद्धीचा प्रकाश तो शूर वर देवांचा इतिहास सत्यनारायणाचा ऐकता प्रकट करून या ब्राह्मणद्वारा तोची प्रसंग सर्व बरा श्री हरी विरूपांचा संवाद सारा सांगतो तुझं कारण कृतयोगी जैसे तेत्र योगी द्वापराच्या अंती कलियोगी सत्यनारायणाचे पूजा मार्गे ब्राह्मणाद्वारा प्रकट केले काशीपुरी ही विख्यात तेथे शतानंद नामे ब्राह्मण रात पुत्र कलत्र कुटुंब रहित सहित 2 ग्रस्ताश्रमी असे तो विष्णुवृत्त पारायण दारिद्र्य करून व्यापीला पूर्ण कुटुंब निर्वाह कारण भिक्षेशी जाता झाला नम्र आणि शांत बहुत त्यास प्रत्यक्ष देव होत वृद्ध ब्राह्मण वेश शांत पुषे विप्रा लागुनी कोठे गेले तवा प्रयाण काय मनी इच्छा धरुनी ब्राह्मण उवाच भिक्षार्थी आम्ही जान ग्रामशी जातो असे सत्यनारायण उवाच भिक्षावृत्ती ब्राह्मणास परमधर्म आहे त्यास परी तू माझा उपदेश ऐक ब्राह्मण सत्यनारायण देव कलियुगात अनुभव प्रत्यक्षाचा प्रभाव फलदाता सर्वांशी दारिद्र्याचा करुण नाश भुक्ती मुक्ती देत विशेष शोक संतपाचा ही लेश काही एक उरवणे त्या हरीस तू जाई शरण मनोभावे प्रीती करून तोची शोक संताप नसून मनोरथ पूर्ण करेल स्वमुखे ऐशे वेदून भूदेवास सांगतसे आपण कंठ दाटून या ब्राह्मण म्हणे देव कोठे सांगावा सत्यनारायण वाच मीच सत्यरूपे करून प्रत्यक्ष झालो निरंजन मीच विप्ररूप धरून प्रकट झालो तुझ लागी पाप भोत होता जनी मीच स्वतः अवतार धरुणी भक्तिभावे करून तारक होतो सर्वांशी तू माते शरण येई सर्व भावे मज द्याई संकटे सर्व ठाईचे ठाई लाशी पावतील ऐशे बोलणे काळ रूप आपले अत्यंत अडळ दाविता झाला वेळ शतानंदा लागुनी चतुर्भुज मेघ श्याम वर्ण अयुध्ये करी शोभ यमान मस्तकी मुकुट परमगन ब्राह्मण पाता झाला पितांबर आणि वनमाळा चारु हस्य सवदन सावळ ऐसा दे कदाचित ते वेळा मस्तक ठेविली त्या चरणी शतानंद वाचे हे भवन नाशक मोक्षदानी माझे अपराध मनात ज्ञानी तुझ्या पायी लागून शरण जाणवी असे नमस्कार करीतो तव चरणी भव समुद्रात गेलो बुडूनी तुझे स्वरूप विसरूनी मुळाप्राय झाले मी आधी अनादी मायेचा करता तुझी भक्तांची संकटे हरता तुझे आज्ञेविन त्रिजगात समर्थे देव दिकानशे नमो सत्यनारायण रूपविद हेची तुझे स्वरूप तोची सर्वांचा काळ रूप तारक सर्वांशीच तू भाग्य माझे उदयशी आले तुझे कृपे पाहिले पाऊले मजदानी ते उद्धारिले नारायण सर्वेशा मी न जाणे कवन प्रकाश केला माझा अंगीकार आदी अनादी विषामर मज दिनाते तारावे मी दारिद्र्य करून व्यापले आहे परिपूर्ण आता तुझे पूजेचे विधान संपूर्ण सांग मज लागी मुगे शकरशील वांचाळ गिरीवर चढे पांगुळ तुझ्या कृपेचा परिमळ संत सज्जन शिविती श्री सत्यनारायण वाचे दिके माझी नवे तृप्ती भक्ती की केवळ मज प्रीती हास्य करून मधुर गती ऐसा बोलता झाला भौत धनाचे नवे कारण अनसाय मिळेल तेने करून भक्तीने करावे माझे पूजन श्रोष्ठ उपचारे करुनी मज ग्रहण आदी करून संकटात नियुक्त झाले जाण केवळ भक्तीचे कारण अनिक प्रिय मज नाही आता पूजेचे विधान सांगतो सर्व विधान नायशेने करिता प्रयत्न भक्ती भावे बजावे गृही अथवा मंदिर सौम्य
नाना प्रकारे तोरणादी समेत संडिले तेथे करावे. 5 कलश उदके पूर्ण आणून स्थापावे. परिपूर्ण वरी दीप प्रज्वलन कृते करून ठेवावे. मध्ये मांडूळ सिंहासन त्यावरी शालिग्राम स्थापून ब्राह्मण मुखे पूजन वेदाविधी करावे. अथवा विष्णुमूर्ती स्थापन पूजावी. यथा नदी भक्तिभावे मनोरथ बुद्धी सत्य सत्य जानबा. धूप दीपांचा विस्तार करावा जो यथा प्रकार. नैवेद्याचा विचार तोही एक यथा विधी. सवाद सुधर्म चोदना करतात यास आढळून द्रुत शस्त्र मिळवून पाकसिद्ध करावा. षड्रस आणि पक्वाने अद्रोण आणि मिष्टान्ने नाना प्रकारची करून भक्तीने अर्पवी. मध्ये पाणी न असमान सुगंधयुक्त तांबूलदान श्रीपदादी दक्षिणारत्न यथा विभव अर्पावे. मिळून सकळ यज्ञ आप्तजन ग्रस्तमी संपूर्ण कथा इतिहास तीन आधारे करून ऐकावे. बिल्लाराजे आणि वानिक चारित्र त्यांचे अनेक उद्धरून गेला भाविक शुद्ध भावे करून या प्रकारे पूजा करून जी कामना इच्छिल मनी ती मी पूर्ण करीन. तुम्ही आणती निधामा द्रव्य ती मज नाही प्रीती अंतकरणापासून भक्ती करुणी आळव प्रीती पुत्री देही सर्व भावे देखे ऐसे एखादी वरदान ब्राह्मण रूपांतरदान झाले. आपण सत्यनारायण आपण पूज्य प्रकट केले. ब्राह्मण विस्मित होऊन घरी आला. परतून स्त्रियांशी सर्व मन वर्तमान सांगत झाला. ते तेव्हा उभयांचा नमस्कार करून जे का आज भिक्षेत मिळेल अन्न त्याच सत्यनारायणाचे पूजन यथाविधी करीन मी. निश्चय करून ते वेळा भिक्षेची नगरात पातला. यांना मागता बहु लाभ झाला. पूर्ण झाला मनोरथ भ्रमणशी सर्व हर्ष झाला. विस्मय मनात केला. श्रीहरी प्रसन्न झाला. सत्यनारायण रूपाने श्रीने त्याच काळी पती आज्ञा वंदुनी भाळी. पूजा सामग्री सिद्ध केली. आत्ममित्रादी मिळून सत्यनारायणचे पूजन यथाविधी वरून इतिहास सकळ श्रवण करून कृतकृत झाला. भक्ती पाहून तत्काळ प्रसन्न झाला. घनगीळ ब्राह्मणाचे मने प्रेमळ माग इच्छित वरदान. शतानंद वाचरथ अश्व आणि हत्ती मंदिरे आणि चामरे डोलती दासदासी आणि पद्मती लक्ष्मी विपुल भक्ती ही याची तथास्तु म्हणे. भगवंत दिदले तुझला मनोवंचित अंतकाळी माझे पद प्राप्त तुझ होईल विकृत्म. ऐशे पावनीय वरदान कृतकृत झाला प्राण. नाना करुणी पापले घरा लागून सर्व जाते वाह झाले. धनधन्य ब्राह्मण याशी प्रसन्न झाला नारायण. त्या दिवसापासून निविद झाला संपूर्ण. काय एवढे आणावे भिल्लेचेही सांगून उद्धारण पावला. मोक्ष साधन याच कथा पावन ऐकावी ती. श्री इतिहास समुच्च प्रथमोध्याय गोडा. श्री स्वामी समर्थ. श्री सत्यनारायण महाराज की जय. अध्याय दुसरा. श्री गणेश नम. सुत सुवाच. निषाद एक काष्टे वेतुने आणि विकाया गावात आणि एके दिवशी काशी पटणी भार आणून ठेविला. तो झाला तृषाक्रांत. शतानंदाचे घरी येत पाणी पिऊन शृंखमनी बहुत झाला. हा ब्राह्मण निशकंच्या घरी इतके धन व्हायची काय कारण. त्या लागून सदा झाला. निषाद वाच म्हणे ब्राह्मण तू दादी असता कोठुनी वैभव आले. आता दासादी बहुत प्राप्ती झाली तुझला लागी. हात तो जोडून म्हणे दया तू समर्थ सर्व सांगाव्या मजवरी करुणी दया झाले. शतनंद वाच. श्री सत्यनारायण देव त्याशी पूजिता प्राप्त सर्व कालित जावया
कलित जायचा प्रभाव शेषी न वर्णावे त्याचे मी केले पूजन यथाशक्ती भावे करून मजवरी तो प्रसन्न होण वैभव दिदले हे निषेध उवाच ब्राह्मणाशी साष्टांग नमन करून म्हणे देव सत्यनारायण यदा विधी त्याचे पूजन मज लागी सांगावे कोण विधान काय अर्चन उपचार विधी म्हणे कोण हे सर्व सांग मत लागून शरण तुझा शेमी साधूचे जे काय तिथं सन्मान उपकारी राहत हे सर्व सांग शरण तुझा शेमी साधूचे जे का तिथं समान उपकारी राहत काही गोष्ट नटविता वृत्तांत वदावाजी सौमिया हे ऐकून ते वेळा ब्राह्मण सर्व सांगता झाला म्हणे जे राजा प्रयत्न झाला तो इतिहास ऐकाया पा कोणी एक राजा पुण्यवंत केदार मणिपूर नगरात बहुत दिवस राज्य करीत प्रजापालक धार्मिक शात मधुर वाचक धीर नारायणी तो तत्पर सेनापती धुरंधर माझे अस्त्र मी येता झाला सत्यनारायणाचे अर्चन मी करीत होता जाण हे पाहुणे तो आदरे करून मज पुसता झाला मी त्यात सांगितला प्रकार तोची एक सत्याची कामनाची नियाद करीत म्हणा नर निष्काम करीत कदाचित मज सांगितले नारायण जाण तोशी निदान संपूर्ण सांगता झालो त्यास लागून पूर्व ठिकाणी व्यापिली त्याच प्रकारे त्याने जाण पूजिला श्री सत्यनारायण राजाचे म्हणत पूर्ण होते झाले त्या काळी पूजा करावी भक्ती करून यावी शास्त्र विवर्चना तोष नाही नारायण द्रव्य समार करून या श्री सत्यनारायण पूजाचा परमात्माचा जाण ज्याची सर्वांचा अभिमान होत नाही हे सत्य जाण भक्तीने पूजता साधू सुदाम देवाचे पोहे भक्षण प्रीतीने करी नारायण विदुरगृहीत शेषी जाणाधिस्त करुणा दोषरा दुर्योधनाने घरी पूजन अंगीकारी श्रीहरी विदुचरण मंदिरी राहता झाला गोविंद गोपिया दूर आणि व्याध हनुमंत भीषण आणि वृक्ष अमृत जे प्रसिद्ध दैतना दानव दारिले ऐशे कोणिया राजा पूजा संभार आणून सौज मिळून प्रीतीने समजा पूजते ही झाला तैशीची निषेधा संपूर्ण भक्ती भावे करी पूजा सर्व भावे अन्य शरण होईल श्री सत्यनारायण या लोकी सर्व सुख जाण अंती श्री हरीचे चरण पावशील हे माझे वचन सत्य सत्य जाण तू ऐसे ऐकिता ते वेळाने सदी त्याशी नमस्कार केला तेथून आपुले घरी आला राहता झाला आनंदी आपुले स्वजाची जननी साधे सर्व बोलवण्या सांगता झाला वर्तमान सत्यनारायण पूजेचे मनी निश्चय केला त्याने आज कष्ट विक्रते ते धन मिळेल त्याचे साहित्य जाणून सत्यनारायण पूजन मी हा निश्चय करून निघाले तो अनायसे धन पावला चतुर्गुणी तर ते वेळा आनंद झाला मनाचा फुले घरी येऊन श्री लागे बोलून सांगता झाला प्रेमे करून पूजा सामग्री आणि तू इथे एक आनंदयुक्त पूजनाचे साहित्य आणि ते गोधूर्म चूर्ण आणि धृत दुग्ध शर्करा आणि लित्याचा करून या पाक आणि पक्वाने अनेक पुत्रादी लगेच बोलविले ब्राह्मणा त्या घेऊन पिते झाले नारायण सत्यनारायण यदा विधी पूजन करवून कथा श्रवण करीती भक्ती भावे नमस्कार करिता झाला निदेश्वर प्रसाद सर्व ही सादर सर्विते झाले या लोकी भोग वासना जी मिळेल त्याने कल्पना तिनी त्यान देऊन वैकुंठ राणा गंठी आणि ती स्वस्त निधारे तेव्हा देता झालाय
इति श्री इतिहास समुच्चय श्री सत्यनारायण कथा टोपीजय श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री सत्यनारायण महाराज की जय। अध्याय 3 श्री गणेशाय नमः। सूत उवाच